नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आपल्या मराठी मन या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 18 मार्च आणि आज असं दाखवणार आहेत की काव्याच्या आईला सगळं काव्याबद्दल समजलेलं आहे आणि ती विचारत असते की तुमचं हे सगळं केव्हापासून चालू आहे. तेव्हा काव्या म्हणते की आमचं हे सगळं ताईच्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे आणि आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आई, तू समजून घे ना आई. तर ती म्हणते हो, पण तू हे आम्हाला आधीच का सांगितलं नाहीस. तर ती म्हणते की तुम्ही मला बोलू तरी दिलत का. वडिलांनी तर माझ्या पाया पडले सगळ्यांसमोर. आई, ज्यावेळेस बाबा माझ्या पाया पडले, डोकं त्यांनी माझ्या पायावर टेकवलं, त्यावेळेस सगळ्यांसमोर मी काय सांगणार होती. तू सांग ना, तशी तुम्ही सिच्युएशन ठेवली होती का. तर आई म्हणते बरं तू माझ्याशी तरी बोलायचं ना. तर आईला काव्य म्हणते अगं तू तरी काय केलंस, तू तरी मला एका शब्दाने बोलू दिलंस का. तू तर मला शपथ घातलीस की तुला हे लग्न करावंच लागेल आणि माझं एका शब्दाने तू ऐकलं नाहीस. आणि पार्थ तर तो त्याच्या वेगळ्याच दुःखात होता, कारण ताई सुद्धा तिथे नव्हती. लग्नाच्या वेळेत पार्थ तोही दुःखी होता आणि त्याला कसं सांगणार, सांग ना. त्यालाही सगळे गावकरी मारायला उठले होते आणि मलाही सगळे गावकरी मारायला उठले होते. त्यावेळेत काय करणार होतो. तुम्ही बोलून तरी दिलं का आम्हाला. त्यानंतर काव्याच्या आईला झालेली चूक कळते आणि काव्याच्या आईला असं वाटतं की आता या चुकीचं मी काय करू. मी माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि मी माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्याची वाट लावून ठेवलेली आहे. आता हे मी कसं सुधारणार आणि हेच जर त्यांच्या वडिलांना कळालं तर त्यांची काय अवस्था होईल. आणि याच दुःखाने तिला खूप रडायला येत असतं. तर त्यावेळेस काव्य समजवते की आई रडू नकोस, फक्त मला काय हवं आहे माहीत आहे का. मला ही चूक झाली आहे ना, ती सुधारलेली हवी आहे. मला ताईचा आणि माझा डिवोर्स हवाय आणि यातून आपण ही चूक सुधरवूया, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि आता तुला सगळं माहीत आहे तर मला जा म्हणू नको ग. तर आई म्हणते अगं अचानकच आता जर यावेळेत आपण तुझ्या बाबांना सांगितलं तर तुझ्या बाबांच्या तब्येतीची वाट लागेल आणि त्यांना काहीतरी त्रास होईल. त्यामुळे तू आत्ता हे सगळे इथे सांगू नकोस, आत्ता इथे बोलूया असं म्हणू नकोस. कारण काव्या म्हणत असते की आत्ता लगेचच खाली जाऊन आपण सगळ्यांना सांगून टाकूया की माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि आहे आणि त्यामुळेच हा डिवोर्स घेऊया. तर ती म्हणते नको, आता नको, ही वेळ चुकीची आहे. आधी मला तुझ्या बाबांच्या मनाची तयारी करू दे आणि त्यानंतर आपण सांगूया. तोपर्यंत तुम्ही चौघजण बसून बोलून घ्या आणि याच्यावरती तुम्ही चौघजण विचार करा की काय करायला हवं. तर ती म्हणते बरोबर आहे आई तुझं. आणि दोघीही रडायला लागतात आणि त्याच वेळेत दोघी एकमेकींना समजवायला लागतात की रडू नकोस, आता तुला माझं दुःख कळतंय का. काव्या म्हणते आई तू म्हणत होतीस ना की नंदिनी ताईला किती वाईट वाटत असेल की तिचा होणारा नवरा माझ्या बहिणीसोबत नांदतोय. आता तुला एक कळतोय का की माझा प्रियकर माझ्या बहिणीसोबत नांदतोय, माझ्या बहिणीसोबत लग्न झालंय, याचं दुःख किती असेल ग मला. तर आई म्हणते बरोबर आहे तुझं, खरंच आहे तुझं. असं करून खूप रडायला लागते आणि एकमेकींच्या गळ्यात पडून दोघी सुद्धा रडत असतात. आणि त्यानंतरच तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते काय झालं, काय सांगायचं नाहीये, काय म्हणताय तुम्ही एकमेकींशी. आता हे ऐकल्यावरती दोघींना सुद्धा आश्चर्य वाटतं की आता काय करायचं, आता हिला काय सांगायचं. त्या दोघी एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहतात. नंदिनी विचारतच राहते की नेमकं काय आईला सांगितलेलं आहेस आणि ते कुणालाच सांगायचं नाहीये. आता असा विचार करत असताना दोघी सुद्धा शांत होतात आणि तेवढ्यातच नंदिनीच्याच तोंडून निघतं तू आईला डिवोर्स बद्दल बोलली आहेस का. अगं काव्या, अगं असं काय बोलतीयस तू, डिवोर्स बद्दल नको ना. तू थोडा तरी विचार केलायस का. तू कुणाचाच कसा विचार करत नाहीयेस, नको ना. बाबांना कळलं तर बाबांना किती टेन्शन येईल. थोडंसं थांब, या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू नकोस, थोडा वेळ दे या सगळ्या गोष्टींना. तू पटकन निर्णय घेऊ नकोस. चल आता निघायची तयारी झालेली आहे आणि सगळे निघालेले आहेत, आपण निघूयात. असं बोलून काव्याला नंदिनी घेऊन जाते तिथून आणि घेऊन जाते आणि आई तिथेच थांबते. आईला खूप वाईट वाटतं, आई तिथेच रडत राहते. आणि यानंतर काव्या हॉलमध्ये जाते तेव्हा नंदिनी बाबांचा निरोप घेते. म्हणते बाबा चला
मी निघते म्हणून आणि त्यांच्या पाया पडते. जोडीने पाया पडतात. जीवा आणि नंदिनी दोघे सुद्धा जोडीने पाया पडतात आणि तिथे काव्या हे सगळं बघतच असते आणि एकटक नजर लावून एकीकडेच पाहत राहिलेले असते. तिला काहीच सुचत नसतं. आता तर मी आईला सुद्धा सांगितलेलं आहे आणि आईने मला हे सुद्धा सांगितलेलं आहे की ही चूक आपण सुधरवूया, मलाही हे लग्न नकोय, पण थांब थोडं, मी या सगळ्या गोष्टी, मी माझ्या मुलींचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाहीये आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला थोडा वेळ हवाय, हेच तिला आठवत असतं. आणि त्याच वेळेस नंदिनी वडिलांच्या पाया पडते, वडिलांचा निरोप घेते आणि नंतर आरुषीला म्हणते, बाळा तू अभ्यास कर, अभ्यासावर लक्ष दे आणि आई वडिलांची काळजी घे. आता हे सगळं यांचं चालूच असतं. तेवढ्यात आई सुद्धा येते. आईचा चेहरा भरपूर पडलेला असतो आणि आईला सुद्धा कळत असतं की काव्याला कसं वाटतंय. आता तेवढ्यातच नंदिनी म्हणते, आई चल आम्ही निघतो, तुझ्या पाया पडू दे आणि काळजी घे तब्येतीची. आणि जीवा तिथे सुद्धा पाया पडतो. आता हेच पाहून पार्थला खूप अफोर्ड फील होत असतं की आता हे दोघं जोडीने पाया पडलेले आहेत, काव्या मात्र माझ्याबरोबर पाया पडणार नाहीये, आता मला एकट्यालाच पडावं लागेल. या हेतूने तो जातो आणि तिच्या वडिलांच्या पाया पडतो आणि तिच्या आईच्या सुद्धा पाया पडतो आणि नंतर काव्याला म्हणतो, चला निघूया. असं बोलून तो गाडीच्या दिशेने वळतो आणि तो घराबाहेर पडतो. त्यानंतर नंदिनी सुद्धा म्हणते की चला निघूया. पार्थ तिथून निघून जातो निरोप घेऊन आणि त्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते, चल काव्या निघूया म्हणून. आणि त्यावेळेस तिचा हात पकडून ती तिला घेऊन जाते. आता त्या दोघी निघून जातात आणि त्यानंतर काव्याचे वडील मात्र तिच्या आईचा चेहरा पाहून विचारात पडतात की काय झालं, तुझा चेहरा का पडलाय एवढा? मी बघतोय, मी तर बघ मुले आल्यामुळे मी खुश झालोय आणि जावई बापू आल्यामुळे तर मला अजून बरं वाटलेलं आहे, पण तुला का असं, तू का चेहरा पाडलायस? तेवढ्यात आरुषी म्हणते, मला तर सगळं ठीक वाटतंय, पण मला काव्या खूपच डिस्टर्ब वाटते, खरंच खूपच डिस्टर्ब वाटते आणि तिच्या मनाचा आपण विचार केला पाहिजे. तर आई तुला कसं वाटतंय, काय झालं? काव्या खूप डिस्टर्ब वाटली नाही का तुला? तुला ती भेटलीच ना. आता काव्याच्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि ती शांत राहते. आता ही चौघजण निघालेलेच असतात आणि तेवढ्यात गाडीमध्ये पार्थ आणि जीवा पुढे बसलेले असतात आणि तेव्हा पार्थला आठवतं की जीवा कसा बोललेला असतो ना, मला वाटलं म्हणून मी केलं नंदिनीशी लग्न आणि तिचं नाव आता यापुढे नंदिनी जीवा देशमुख असेल. आता हे आठवल्यानंतर त्याची नजर जाते आपल्या नंदिनीच्या चेहऱ्यावरती. तेव्हा डायनिंग टेबलवरती काव्याची आई म्हणते, नंदिनी वाढ ना सगळ्यांना जेवण. तेव्हा नंदिनी म्हणते की आमच्या आईच्या हातची स्पेशल डिश आहे, खाऊन बघा. आणि हे आठवतं त्याला आणि त्याचा चेहरा पडलेला असतो. आता यानंतर त्याचा लक्ष काव्याच्या चेहऱ्यावरती जातं आरशामधून. तेव्हा काव्य चेहरा पाडून बसलेली असते आणि काव्याला नेमकं त्याच वेळेस आठवतं की कसं ना जीवाला आई म्हणत होती, नंदिनी म्हणत होती की रसगुल्ले घ्या आणि रसगुल्ले नाही आवडत म्हणून आपल्या जीवाने सांगितलं. हे आठवून तिला खूप वाईट वाटतं आणि यानंतर जीवाला सुद्धा आठवतं की जेव्हा मला तिखट लागलं तेव्हा पटकन काव्याने आणि नंदिनीने एकत्रच, जेव्हा मला ठसका लागला होता त्यावेळेस एकत्रच ग्लास दिलं होतं पाणी पिण्यासाठी, हे जीवाला आठवतं आणि हे आठवून त्याला सुद्धा वाईट वाटतं. पण आता नंदिनीला सुद्धा आठवतं की माझं कसं ना बहिणींसोबत जे नातं होतं त्या नात्यामध्ये मी म्हटलं की आपण तिघीही मिठी मारूया, मलाही तुमच्या मिठीमध्ये घ्या. तर पटकन काव्य रुसून म्हटली की नाही, आता ते सगळ्या गोष्टी जुन्या झालेल्या आहेत आणि तुझं आणि माझं नातं पुन्हा तसं होऊ शकत नाही आणि मिठीत घ्यायला नकार दिला होता. पण पटकन काव्याला आठवतं की माझं आईशी बोलणं झालेलं आहे आणि आई म्हटलेले आहे की तू चौघजणं तुम्ही बसून याच्यावरती काहीतरी मार्ग काढा, तोपर्यंत मी तुझ्या वडिलांचं मन सांभाळते. आणि हे आठवून काव्या म्हणते, गाडी साईडला घ्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. नंदिनी म्हणते, अगं घरी गेल्यावर बोलूया. ती बोलते, अगं ताई घरी गेल्यावरती ती लोक बोलू देतच नाहीत ना, आता तुम्ही गाडी साईडला घ्या. आणि जीवा विचार करतो, आता ही आमच्यातलं काही सांगते की काय, आता ही सांगून टाकणार असेल तर भरपूर वेळ झालेला आहे आणि आता सांगण्यात काहीच पॉईंट नाहीये असा जीवा विचार करतो. पण ती हट्टाला पेटून म्हणते, गाडी पहिली साईडला घ्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता ती गाडी साईडला घेतल्यानंतर
काव्या सांगणारच असते की मला तुमच्याशी माझा मोठा प्रॉब्लेम शेअर करायचा आहे. तर तेवढ्यात जीवा काय करतोय, सांगू देतोय का तिला, आणि ती या तिघांना सुद्धा सांगतेय का, या दोघांना कळू देतीये का, जीवा तिला या सगळ्या गोष्टीमध्ये साथ देणार आहे का. पण जीवाच्या डोक्यामध्ये हेच असतं की नाही, आता काहीच उपयोग नाहीये आणि हे कळता कामा नये. तर मला समजत नाहीये की आता जीवा तिला बोलू देणार आहे का आणि काव्य आपली बोलणार आहे का. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहून मला सांगा. आणि जर तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण उद्याच आपल्याला कळणार आहे की काव्याने ही गोष्ट सांगितली आहे का या तिघांना, आणि या गोष्टीवरती त्यांनी काही पर्याय काढला आहे का, जीवाने तिला बोलू दिला आहे का. तर नवीन अपडेट घेऊन येणार आहे आपल्या चॅनलला उद्याच. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.